रमा, तांदूळ निवडून झालं की निघू बर का आपण. तू पण आवरून घे तोपर्यंत. ए सुमे, बाकी सगळा स्वयंपाक झालाय माझा. भात तेवढा आहे तेवढं टाकून घे. हा, केर काढून घे, घर आवरून घे आणि त्या कपड्यांची घड्या पण घाल. अरे वा, मी माहेरपणाला आलीये का तुमच्या घरातले काम करायला आलीये? हे बरं आहे तुझं. तुला वाटेल तेव्हा माझं घर आणि काम करायची वेळ आली की मी माहेर बसेन. तसं काही चालण्याचं नाही. काम करायला गेलो कर. रमा, चला आवर बाई पटकन. मामी, मी नाही येते कामावर, तू जा. येणार नाही म्हणजे काय झालं? बरं वाटत नाही का? नाही, असं काही नाहीये, मी बरी आहे. पण अगं पण काय? मी आजपासून वाड्यावर कामाला येणार नाही. काय? अगं रमा, काय बोलतीस? अगं अगं असं काय करते? मग झाल्या प्रकरणामुळे जात नाहीस का तू? अगं आता झालं ना सगळं, संपलं सगळं, आता काय? आणि बघ, तू चल माझ्यावर, तिथं कुणी काही बोलणार नाहीये तुला. हा, आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. कुणी काय उलट बोललं ना तर मी देते ना उत्तर. मामा, मामी, मला पटतंय तुम्ही काय सांगतायत ते, आणि मला कोणाला दुखवायचं बी नाहीये. पण मी तरी काय करू? माझी इच्छाच उडाली बघ तिकडं काम करायची, आणि मन बी तयार होत नाहीये. त्यापेक्षा मी नवीन काम शोधते. मिळेल मला दुसरं काम, आणि लवकरच शोधीन मी. अरे वा, दुसरं काम पण लगेच? हा, म्हणजे कसं आहे, तिथे तुला नवीन नवीन बक्षिसी पण मिळणार नाही का? हा, सगळं सोपं वाटतं का ग तुला? हा हा, इतके दिवस झाले घरात पडलाय, त्याला काम नाही मिळत आहे, आणि तुला कुठून नवीन काम मिळणार आहे ग? हा, तू काय आकाशातून पडलीये का? ए बाई, तू जा ना तुझ्या घरी. कशाला उगाच इथं तंबू ठोकून बसलीये? फुकट तोंडाची वाब घालवते. तुला कोणी विचारलंय का? मग कशाला उगाच मध्ये पिक्चर करते का? आम्ही आमचं बघून घेऊ. इथं चाललंय काय, बोलते काय? ज्याचं करावं भलं तो म्हणतो मा. ए बाई, तू काय कोणाचं भलं करू नको. तू फक्त शांत बसत जा, त्यातच आमच्या सगळ्यांचं भलं आहे. झाली का तुम्हा दोघांची सकाळ? सकाळ झाली नाही की भांडायला सुरुवात. गप बसा की जरा. अरे बाबांनो, शांतता ठेवा ना जरा घरात. आम्ही गेलो ना की घाला धुमाकूळ काय घालायचा आहे तो. हे बघ रमा, तुला जसं वाटतंय ना तसं तू कर. कुणी जबरदस्ती करणार नाही तुझ्यावर. हा, मी येऊ का? पण मग जाते, उशीर होते मला. आओ, तुम्ही पण निघताय ना? हे काय, चहा पिऊन झालं की निघतोच. मला कसं पाय मारताय? मी काय केलं? का वेळ लागलाय का मला सगळ्यांना मारत फिरायला? हो, अरे पावळट, हातात असलेली शिकार गेली तुझ्यामुळे. का? जाळं फाटकं नव्हतं, तर ते जाळं तू नीट लावलंच नव्हतं. तुझ्या एका चुकीमुळे हातातली शिकार निसटलीये. अहो भाऊ, म्या समजा ठीक केलं होतं, पर काय खायची ती माती खाल्लीच ना? हा, मला वाटलं हुशार असशील तू. हो, अहो रे, तू माझं नाव नाही ना घेतलं तिथे? नाही नाही भाऊ, अहो तुमची शपथ घेऊन सांगतो, तुमचं नाव नाही घेतलं म्या. अहो तुम्हीच आता माझं अन्नदाता आहेत. तुमचं नाव घेऊन काय आयुष्यातून उठायचं आहे का? पण भाऊ, अहो आता तर मला गावातून बी हाकलून दिलंय. बरं, काही दिवस गावाबाहेरच राहतो. अहो पर या पोटाचं काय करू? मी आहे ना, नको काळजी करू. बरं ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही म्हणताय म्हणल्यावरती अख्खं स्वयंपाकघरच भरून गेलं बघा. हो ना, तोपर्यंत काय मस्त खायचं आणि स्वस्त बसायचं घरी. अरे, त्या पोरीनं तुझ्या नाकावर पंजा मारलाय. हरी, रस्त्यावर आणलंय तुला. ते शिरतंय का डोक्यात? हा, तू असाच सोडणार तिला? ते काही लाज वाटते का नाही तुला? नाही, तिला असं नाही सोडणार मी. वय भाऊ, तुमचा हात फक्त माझ्या डोक्यावर राहू द्या.
मग बघा त्या रमाची कशी वाट लावतो ते. नाही तिच्या आयुष्याची माती केली ना तर माझं नाव हरी नाही सांगणार. मावशी हे हरीसारखी माणसं कशी असतात ना, आपल्या अवतीभोवती वावरतात पण मनात किती विष असतं ना ग. खरंय तुझं. आपण ना आपल्या मार्गाने शांतपणे जात राहायचं. देवाचं लक्ष असतं बघ आपल्याकडे. रमासाठी कसा धावून आला का नाही. खरंय, रमावरचा आळ गेला ना, फार चांगलं झालं बघ. होय ग. अगं मला तर वाटत होतं माझी नोकरी जाते का काय, पण नाही बाई, छोट्या मालकाने सगळ्यांना सोडवलं. सरला मावशी रमा आल्या नाही का? नाही जी, येणार नाहीये ती. म्हणजे तब्येत बरी नाहीये का? नाही, बरं आहे, पण आता इथं वाड्यावर कामाला नाही येणार ती. का? नाही म्हणजे तिला आता कामावर नाही यायचंय. प्रताप, काय? जरा बोलायचं होतं. बोल ना. हरी असं काही करेल असं खरंच वाटलं नव्हतं मला. म्हणजे इतके वर्ष आपल्याकडे काम करतोय, पण असे विचार त्याच्या डोक्यात कधीच आले नाहीत रे. म्हणतात ना, माणसाला कधी दुर्बुद्धी सुचेल ना, काही सांगता येत नाही. खरंय. पण आज हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. तुझ्यामुळे खरा चोर सापडला. नाहीतर आयुष्यभर त्या रमाला शिक्षा भोगावी लागली असती, तिची चूक नसताना. आज तू योग्य न्याय करून आपल्या घरची अब्रू वाचवलीस. आपल्या निर्णयामुळे कोणावरती अन्याय होणं ही आपल्या घरची रीतच नाहीये, आणि हे कोणाला पटणारही नाही. प्रताप, मला खरंच तुझा खूप अभिमान आहे. पण मी काही खूप वेगळं केलं नाही. माझा रमावर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे आपोआप मार्ग सापडत गेला. रमाला ओळखण्यात खरंच माझी चूक झाली रे. मी तिच्यावर असा आरोप करायला नको होता. काय वाटलं असेल तिला. मी बोलते तिच्याशी. रमा, ए रमा. आई, आता आवाज देऊन काहीच उपयोग होणार नाही. का? त्या नाही आल्यात. ठीक आहे, ती आल्यावर बोलीन मी तिच्याशी. नाही आई, त्या आता कधीच येणार नाही. काय? हो. एवढा अभ्यास शाळेत केला असतं तर बरं झालं असतं. मामा, तुला काही हवंय का? नाही ग. बरं ठीक आहे, मी जाऊन येते. हा, घ्या. आत्ताच म्हणत होती ना की मी वाड्यावर कामाला जाणार नाही म्हणून, आता लगेच निर्णय बदलला. याला म्हणतात मन थाऱ्यावर नसणं. रामा वाचत होती नाही? अगं मग वाच ना, मध्ये मध्ये कशाला बोलतेस? नवीन काम शोधायला निघालेस का? नाही रे मामा, असं काहीच नाही. देवळात जाऊन येते बघ. देवीने एवढ्या मोठ्या आरोपातून वाचवलं मला. म्हटलं तिचे आभार बी मानून येते आणि दर्शन बी घेऊन येते. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, मला आपलं उगाच वाटलं की नवीन काम शोधायला चाललंय. चौकायचा. हा, येते. आलीये मोठी महाराणी, जसं हिला लगेच काम मिळणार आहे. लोक वाटच बघतात हिची की ही येणार आणि हिला काम देणार. सुमे वाचत होतीस ना, मग वाच ना, तुझं काम कर तू. अरे पण तू कारण विचारलंस का येणार नाहीये म्हणून? ठीक आहे, मी सरलाला विचारते. सरला, ए सरला. जी. सरला, रमा कामावर येणार नाही म्हणे. होय जी. अगं पण का? वाड्यावर कामाला यायची इच्छा नाही तिची. जे झालंय ते तिनं फारच मनाला लावून घेतलंय. मी समजवण्याचा प्रयत्न केला तिला, पण तिची इच्छा नाही म्हणल्यानंतर काय म्हणणार ना. एकदम करेक्ट डिसिजन आहे. ज्या घरात तिचा एवढा अपमान झाला, एवढे आरोप केले, त्या घरात तिने तरी परत काय हवं? आणि आई, मी तुला सांगते, रमाच्या जागी मी असते ना, तर मी पण परत नसते आले.
बघते काय करायचं ते. सरला जा कामाला लागते. बाईसाहेब माफी करा जिरा मला. जात तेजू, हा चल माझ्या बरोबर. कुठे? तेजू, ठीक आहे चल. तू सदैव माझ्या पाठीशी उभी राहिलीस देवी. मी आज कधी कधी विसरले असेल तुला. तुझी ही कृपा सदैव माझ्यावर असू दे देवी. आज माझ्यावर जी काही येळ आली, माझ्यावर जे काही खोटे आरोप लागले होते, त्यातून तू माझी सुटका केलीस देवी. त्याचसाठी तुझे आभार मानायला इथे आली. पण मला जो त्रास झाला ना देवी, तसा त्रास कोणाला बी होऊ देऊ नको. लई त्रास होतो बघ त्या. तू समजांचं चांगलंच कर. या सगळ्यातून बाहेर पडून नवीन काहीतरी करण्याचं मला बळ दे देवी. तुझे आशीर्वाद सदैव आमच्या सोबत असू देत देवी. नमस्कार बाईसाहेब. हे बघ रमा, मला कळतंय तुला काय वाटत असेल ते, पण मला जे दिसलं, जे समोर आलं, त्यावर विश्वास ठेवून मी हा निर्णय घेतला. म्हणजे मी त्याचं समर्थन करत नाहीये. जे झालं ते खूप चुकीचं झालं आणि त्यामुळे तुला जो काही त्रास झालाय तो माझ्यामुळे झालाय. नाही बाईसाहेब, असं काही नाही. असं काही नाही म्हणजे तू वाड्यावर येशील ना? तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू वाड्यावर ये. या वाड्याचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत. तुझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा तू कामावर येऊ शकतेस. बाईसाहेब, तुम्ही असं म्हटलात त्यासाठी धन्यवाद. पण काय रमा? अगं बोल ना. बाईसाहेब, मला माफ करा. मला तुमच्याबद्दल आदर आहे, पण मी आता वाड्यावर काम नाही करू शकत. दूध. हम्म. छोटे मालक, बोलायचं होतं जे. बोला ना. रमा कामावर येत नाही म्हणून तुम्ही कुठला गैरसमज नका करून घेऊ. नाही म्हणजे तुम्ही तिच्यावरचं संकट दूर केलं, मदत केलीत, आणि तरी सुद्धा ती येत नाही म्हणल्यानंतर गैरसमज होणं साहजिकच आहे ना, म्हणून म्हणते. नाही सरला मावशी, मी तसा काही विचार करत नाही. नाही कसं आहे ना, जे काही घडलं ना त्यामुळे फार त्रास झाला हो तिला. माने आईची पोर. सरला मावशी, त्यांचं वागणं अगदी स्वाभाविक आहे. उलट त्यांच्या बाबतीत जे काही घडलं ते चुकीचंच घडलं. नाही कसं आहे, आमच्या वेळेला असं काही नव्हतं ना. माझ्या वेळेला काही असं झालं असतं नाही, आरोप दूर झाला असता ना माझ्यावरचं, तर मी लगेच कामावर हजर झाले असते. कामाची गरज सगळ्यात मोठी असते ना जी. सरला मावशी, आत्ताची पिढी शिकली सवरलेली, त्यामुळे आत्ताच्या पिढीला कामाच्या गरजेसोबत सुद्धा स्वाभिमान महत्वाचा आहे. आणि त्यात काहीच गैर नाहीये. मला काय वाटेल, गैरसमज होईल का, असं तुम्ही अजिबात विचार करू नका. काहीही झालं तरी मी त्यांच्यासोबत आहे, आत्ताही आणि इथून पुढे सुद्धा. कारण त्या मनाने खऱ्या आहेत, प्रामाणिक आहेत, आणि महत्वाचं म्हणजे स्वाभिमानी आहे. इथून पुढे सारा गाव जरी त्यांच्या विरुद्ध उभा राहिला ना,
तरी मी त्यांच्यासोबत असेन. मग साऱ्या गावाच्या विरुद्ध जरी जावं लागलं ना तरी मी जाईन. आणि हो, मी बोलेन त्यांच्याशी सविस्तर, या प्रकरणाविषयी सुद्धा आणि कामावर येण्याविषयी सुद्धा. खूप उपकार झाले जे तुमचे आमच्यावर. सरला मावशी, उपकार कसले त्यात? उलट आमच्याकडूनच चूक झाली होती. एक चांगली प्रामाणिक व्यक्ती दुखावली गेली होती. त्यामुळे त्यांच्या मनातील तिढा दूर करणं हे आमचं कर्तव्यच आहे. आम्हाला काय वाटेल हा विचार तुम्ही अजिबात करू नका. जे काय ग सुमे, निघालीस? अगं नाही, आत्ताच आले. अगं असं काय म्हणतेस सुमे? मग दिसत नाही का मी निघाली येते? अगं लगेच काय चाललीस? थांबली असतेस की. ते तू सांगायची गरज नाहीये. हा, माझं घर आहे, मी कधी पण येईल आणि कधी पण जाईल. तसं पण इथं थांबून काय उपयोग आहे? म्हणजे आता मला वाटलं ते ब्रेसलेट आणशील तू घरी, ते इकून काहीतरी फायदा करू आपण त्याचा, पण नाही, देऊन टाकलं तू. अगं सुमे, ते ब्रेसलेट आपलं नव्हतंच बघ, आणि ते मी चोरलं बी नव्हतं. त्यामुळे ते घरी आणण्याचा प्रश्नच नाहीये. आणि तसं बी चोरलेल्या वस्तूचा कधीच फायदा होत नसतो. उलट त्या व्यक्तीची हायच लागते आपल्याला. ए, तुझं भाषण बंद कर, कान पकलेत माझे. त्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या घरी बरी आहे मी. चल बाजूला हो, जाते मी. येशील का परत? ये परत काय ये परत? येणारच आहे. उगा मी पाहुणी आहे आणि तू या घरातली आहे असं दाखवून मला आमंत्रण नको देत जाऊ. येते मी. ए, बाहेर अंगणात किती कचरा आहे ग, जरा झाडून घे. वय छोटे मालक तुम्ही? हो, घरी कोणी नाहीये वाटतं. चिंगी असते ना, ती तर शेजारी खेळायला गेली. येईल थोड्या वेळ. आणि बाकीचे कामावर गेले. तुम्ही वाड्यावर का नाही आलात? मी समजू शकतो तुमच्या भावना, पण तुमच्या मनात जर काही राग असेल तर आईच्या वतीने मी तुमची माफी मागतो. अहो छोटे मालक, असं काय म्हणताय? आणि माफी मागून लाजवताय बघा तुम्ही मला. आणि तुम्ही माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी किती काय काय केलं हो. अहो, मग आई रागवली म्हणून एवढा रुसवा धरायचा असतो का? आणि तसे आपण लहानाने मोठ्या माणसांवर रागवायचं नसतं. अहो छोटे मालक, मला नाही आलाय त्यांचा राग. मग वाड्यावर यायला प्रॉब्लेम काय? तुम्ही खूप स्वाभिमानी आहात, पण खरंच ती खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही एका बाजूने विचार करता, दुसऱ्या बाजूचा विचारच करत नाही आहात. तुम्ही तुमच्यावर असणाऱ्या जबाबदारीचा विचार करा. मला माहितीये तुमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, पण मला असं मनापासून वाटतं की तुम्ही कामासाठी पुन्हा वाड्यावर यावं. शेवटी निर्णय तुमचा आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुम्ही? हो मॅडम, रावसाहेब आलेत. रावसाहेब आले? हो. तेजू, प्रताप, लवकर या. लवकर या, रावसाहेब आलेले आहेत. रावसाहेब तुम्ही? हो आम्हीच. नमस्कार. असू दे असू दे. अरे वा, अहो पण तुम्ही तर 2 दिवसांनी येणार होता ना? चुकलंच माझं. जाऊ परत? नाही अहो,
अहो मस्करी करत होतो, सरप्राईज द्यावं असं वाटलं म्हणून आलो. आणि आम्ही तर इथे केव्हाही येऊ शकतो. आमचंच घर आहे, आमचंच गाव आहे. तुमचं सरप्राईज आम्हाला खूप भारी वाटलं. मग सरप्राईज तसंच द्यायचं असतं. सांगून आलो असं तर काय उपयोग. बाकी कशात तुम्ही? एकदम मस्त. छान. मग प्रतापराव, बाकी विभागातली शेती काय म्हणते? एकदम मस्त. काही नवीन प्रयोग केलेत, तुम्हाला वेळ असेल तर उद्या दाखवतो. हा, बघू कसं जमतं ते. बाकी शेती तुम्ही बघताय म्हणजे काय चांगलीच असणार. पण शेती बरोबर गावातली बुजगावणी काय म्हणतायत? गावातले बुजगावणे आहेत बुजगावण्यासारखेच. काळ्या फिती संपल्या ना त्यांच्याकडच्या, का वेगळा बंदोबस्त करायचा? नाही नको, माझं लक्ष आहे, तर तुम्ही काळजी करू नका.